ट्रेन आहे 9:15ची. सो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आजचा आमचा तिसरा दिवस आणि आता आम्ही बदामीमधनं निघतो आहे आणि चाललो आता हम्पीला. तर तिकडनं आता चेकआउट करतो आहे. आमची ट्रेन आहे आता. ट्रेन आहे 9:15ची. सो लेट्स गो. बाय बाय बदामी. बदामीमधला हा प्रवास इथेच संपतो. इथली हिस्ट्री, टेम्पल्स आणि सुंदर अनुभव कायम लक्षात राहील. पण आपला प्रवास अजून संपलेला नाही. आता आपण निघतोय एका अशाच ऐतिहासिक आणि भन्नाट ठिकाणी, ते म्हणजे हम्पी. तर चला पाहूया हम्पी आपल्यासाठी काय घेऊन आलंय. छत्रपती शिवाजी पुण्यावरनं आपण ज्या ट्रेनने आलो होतो हॉस्पिटलला जाण्यासाठी, तीच ट्रेन आता बदामीवरनं आपण पकडतोय पुढे हम्पीला जाण्यासाठी. आम्हीच पण आहोत पूर्ण खाली ट्रेन. सुमितला बोलली झोपून जाईल, तर झोपू शकतो. काय झोपू, काय बोलतो. ट्रेनचं टायमिंग होतं 1 वाजता पोचायचा हॉस्पिटलला आणि ट्रेन आता 12:20 झाले. 12:20ला ट्रेन पोचली आणि आता आम्ही उतरतो हॉस्पिटलला. तर आता आपण हॉस्पिटल स्टेशनला पोचलो आहे आणि ट्रेन खूप लवकर आली आहे. 1चा टायमिंग होता, 12:15लाच ट्रेन आली. तर आपण लवकरच हॉटेलला जाऊया. हॉटेलवाल्यांकडून आम्ही रिक्षावाल्याचा कॉन्टॅक्ट घेतला होता. ते आम्हाला घ्यायला आले स्टेशनला. रिक्षामध्ये बसलो होतो. रिक्षावाल्यासोबत गप्पा गोष्टी केल्या, तिथल्या आजूबाजूच्या परिसराबद्दल जाणून घेतलं आणि तिथनं एक्झॅक्टली काय चार्जेस आहेत जवळपास फिरण्याचे तेही विचारून घेतलं. कारण दुसऱ्या दिवशी आम्हाला फिरायचं होतं आणि पुढचं प्लॅनिंग करायचं होतं. सो त्यासोबत गप्पा मारता मारता कधी होमस्टेला पोचलो समजलंच नाहीत. होमस्टे तर खूप सुंदर होता आणि आजूबाजूचा परिसर पण खूप छान होता. सो हॅलो गाईज, आत्ता आम्ही हम्पीमध्ये पोचलो आहे आणि होमस्टेला आता आम्ही आमच्या आणि आता जेवण आलं आहे. आता मस्तपैकी जेवू आणि तयारी करून आम्ही निघू हम्पीला जायला. इथून हम्पी, ओल्ड हम्पी 4 किलोमीटर आहे. ही न्यू हम्पी आहे. ते बोलत होते काही डिवायडेड झाले आता. सो 150 फॅमिलींना इकडे शिफ्ट केलं आहे. मग ही न्यू हम्पी म्हणून ओळखली जाते. आणि आता आम्ही इकडनं तयार होऊन ओल्ड हम्पीला जाणार आहे. तर पहिलं स्टेशनवरनं आम्ही उतरलो हॉस्पिटलला. ट्रेन आमची 1ला येणार होती, ती लवकर आली. ती कमीत कमी अर्धा तास लवकर आली. 12:30लाच ट्रेन आली. आणि मग होमस्टेच्या इथनंच आम्ही त्यांना सांगितलेलं ऑटोसाठी. त्यांनी नंबर दिलेला, ऑटोवाला होता आलेला. ऑटो केले. ऑटोने 300 रुपये घेतले आमचे तिथून इथपर्यंत यायला. आणि आता परत आम्हाला इथून बाहेर जायचं आहे. तर बाहेर जाण्यासाठी इथनं ओल्ड हम्पीपर्यंत 200 रुपये घेतील. परत जर तुम्हाला पूर्ण दिवस ऑटो पाहिजे असेल तर 1,500 रुपये घेतात. सगळे स्पॉट कवर करून देतील. बघूया आता. आम्ही तर विचार करतो आहे 200 रुपये देऊन डायरेक्ट हम्पीला जाऊ आणि तिथं मग जवळजवळ पॉईंट आहेत ते सगळे व्हिजिट करू आणि तुम्हाला दाखवू. सो जेवण आम्ही निघतो, नंतर भेटू आपण. इथे सांबर दही दिली आहे. बाकी प्रॉपर मिल आहे. ती मला वाटत नाही एवढं खाईल. जर हिला आवडलं तरी खाईल, कालसारखी बोटं चाटत. आणि खूप भूक लागली आणि निघायचं पण आहे. सो लेट्स गो एक्सप्लोर हम्पी. सो आता आम्ही चाललो आहे विरूपाक्षा टेम्पलला आणि दुपारचे वाजले जातात 3. खूप गरमी आहे पण आमच्याकडे टाईम कमी आहे, त्यामुळे आम्ही आता लगेच फिरायला चाललो आहे. सो
तुम्ही टाईम जास्ती काढून या आणि हम्पी फिरा, त्यासोबत बदामी पण फिरा. बदामीला पण खूप काही बघण्यासारखं आहे आणि आता हम्पी पण आम्ही तुम्हाला दाखवूच. सो भेटूया आता पुढच्या पॉईंट्सला आपण. स्टेडियम चालू थोड्याच वेळात आम्ही जुन्या हम्पीमध्ये पोचलो आणि जी पहिली झलक बघितली जुन्या हम्पीची, आहा खूप मस्त वाटलं. खूप मस्त वाटतं येऊन. आता आम्ही विरूपाक्षा टेम्पलला आलो आहे आणि हे आमचं फर्स्ट स्पॉट आहे. खूप मस्त वाटतं येऊन. थोडी सावली पण भेटते आम्हाला, असं जास्त ऊन पण नाही जास्त वाटत ऊन आहे. पण नाही वाटत आहे. सावली आली. मला या टेम्पलला ॲक्च्युली साडी नेसून यायचं होतं, पण टाईम. सो आम्ही इथून आलो आहोत विरूपाक्ष टेम्पलसाठी. इथून एंट्रन्स आहे. राईट साईडला गेलो तर इथे चप्पल स्टँड, इथे फुटवेअर्स काढू शकतो आपण. दे दो कितना का? 2 50. इथे आतमध्ये शिव मंदिर बघायला सुद्धा एंट्री फी आहे 25 रुपीज. ते नाही जायचं आहे तर तिथून छोटीशी वाट आहे. फक्त बाहेरून व्हिजिट करायला भेटेल तिथे तुम्हाला. बाहेरून व्हिजिट करायचं आहे तर आमचं दर्शन आहे आणि काहीच गर्दी नाही. वेगडेला आलो आम्ही म्हणून आमचं दर्शन खूप मस्त झालं आणि लगेच झालं. तर वेगडेमध्ये तुम्ही पण येऊ शकता. आणि आफ्टरनून आहे तर अजूनच चांगलं आहे. तुम्ही बघू शकता अजिबातच आतमध्ये गर्दी नाही. काहीच गर्दी नाही आणि खूप मस्त वाटतं. दर्शन पण खूप छान झाले. हम्पीमधलं हे आहे प्रसिद्ध विरूपाक्ष टेम्पल आणि हम्पीमध्ये हे विरूपाक्ष टेम्पल अजून एका कारणामुळे प्रसिद्ध आहे, ते म्हणजे लक्ष्मी. पण लक्ष्मी सध्या आजारी असल्यामुळे ती मंदिरात नव्हती, तर लक्ष्मीला पाहण्याचा आमचा योग नव्हता. तर हे मंदिर भगवान शिवाच्या विरूपाक्ष रूपाला समर्पित आहे. मंदिराचं भव्य गोपुरम, सुंदर दगडी कोरीव काम आणि मंदिराच्या आतली वास्तुकला पाहण्यासारखी आहे आणि हम्पीमधील सर्वात प्राचीन मंदिरापैकी एक मानलं जातं. ह्या मंदिराचा इतिहास 7व्या शतकापासून अस्तित्वात आहे. विरूपाक्ष टेम्पल खूप मोठं आहे, फिरण्यासारखं आहे. ते खूप काही व्ह्यूज आहेत, खूप मंदिर आहेत. विजिट करा नक्की. आणि ते माकडं पण खूप आहेत. खायच्या वस्तू काय आणू नका. जिथे मंदिर तिथे माकडं. जय बजरंगबली. मला दाखवते. हां दाखवू नको, येईल तुझ्या मागे. ते असं मस्त एक पॉन्ड तलाव असं छोटंसं आहे. ते पण माकडे बापरे. धनु प्रिपेअर. ते खूप ऊन आहे आणि पाय माझे खूप भाजत आहेत. ह्या मुलाचे नाही भाजत आहेत बिकॉज ह्याला सवय आहे सगळ्या गोष्टीची. आणि सर्वात खास गोष्ट म्हणजे हम्पीच्या अनेक वास्तू आज भग्न अवस्थेत असल्या तरी विरूपाक्ष टेम्पलमध्ये आजही नियमित पूजा आणि धार्मिक विधी सुरू आहेत. म्हणूनच हे मंदिर फक्त एक ऐतिहासिक वास्तू नाही तर हम्पीच्या जिवंत संस्कृतीचं एक प्रतीक आहे. पाय खूप भाजत आहेत गाई. त्याचं काहीच नाही, मला काय वाटतच नाही. ते बघ वाय सो लाल लाल. हा तू एवढा लाल का झालायस? कुछ भी बोलताय. ह्याच्याकडे पाहून कोण बोलणार की हा फॉरेनर आहे? आफ्रिकन तरी समजतील. आफ्रिका. ओ नाईस. आफ्रिकन पण फॉरेनर आहेत ना. नायजेरियन आहेस तू? मागे तुम्ही बघू शकता विरूपाक्ष टेम्पल आहे आणि बॅक साईडला पूर्ण टेम्पल्स आहेत आणि आता आम्ही ते व्हिजिट करतो. क्या बेटा? आय एम बिगनर. शी इज बिगनर.
हे असं स्लँटिंग आहे, स्लँटिंग. इथून कोणीही पडू शकतं. शूज घालून या, हिल्स घालून येऊ नका पोरींनो. हम्पीमधली ही आहे हेमकुटा हिल. हम्पी बाजार आणि विरूपाक्षा टेम्पलच्या अगदी जवळ असलेलं एक ऐतिहासिक टेकडी. या टेकडीवर तुम्हाला अनेक प्राचीन मंदिरं, दगडी मंडप आणि जुन्या वास्तू पाहायला मिळतात. इथल्या काही मंदिरांची बांधणी विजयनगर साम्राज्याच्या आधीची मानली जाते. या ठिकाणाचा संबंध भगवान शिवाशी जोडला जातो. स्थानिक पौराणिक कथेनुसार शिवाने इथे तपश्चर्या केली होती आणि पार्वतीशी विवाह करण्यापूर्वीचा प्रसंगही या टेकडीशी जोडला जातो. हेमकुटा हिल्सचं एक वैशिष्ट्य म्हणजे इथल्या मंदिरांची साधीपण, सुंदर दगडी रचना. टेकडीवरच्या नैसर्गिक खडकामध्ये ही मंदिरं बांधली असल्यामुळे संपूर्ण परिसराला एक वेगळाच ऐतिहासिक लुक मिळतो. सो आता आम्ही पूर्ण हेमकुट हिल्स पूर्ण फिरलो आहे. अजून वर बाकी आहे फिरायचं. इकडे पॉईंट्स दिलेत, तुम्ही बघू शकता. हे आहे ग्रुप ऑफ मॉन्युमेंट्स हे सगळे. आता वरच्या साईडला जातो आम्ही. ही खालची साईड आहे ती पूर्ण मागची फिरून झालं. आता इकडे वर चाललं. हे स्टेप्स कसे आहेत तुम्ही बघू शकता. आणि आहे ते वर मंदिर आहे. आणि वरून किती मस्त वाटतंय. ते कृष्णा टेम्पल आहे. नरसिंहा इथे नाही आहे. आणि याच टेकडीचं आणखी एक आकर्षण म्हणजे इथून दिसणाऱ्या हम्पी शहराचं पूर्ण दृश्य. समोरचं विरूपाक्षा टेम्पल, आजूबाजूला पसरलेले पौराणिक वास्तू, तसेच दूरवर दिसणारे दगडी डोंगर सगळं एकाच फ्रेममध्ये दिसतं. विशेषतः सूर्यास्त आणि सूर्योदयाच्या वेळी हेमकुटा हिल्सचे सौंदर्य अजूनच खुलून दिसतं. त्यामुळे हम्पीला आलात तर ही जागा नक्की एक्सप्लोअर करा. आत्ता 6:05 झालेत आणि हेमकुट हिल पूर्ण आमचं फिरून झालं आहे. आणि हे तुम्ही स्ट्रक्चर बघू शकता. हे एकदम असं ग्रीस रोमनचे जे स्ट्रक्चर आहेत तसं वाटतंय. आणि आता इथनं आम्ही जातो तर खाली. अप्रॉक्स 1 आवर लागला मला फिरायला वरती. ते समोर काय बघ ना मॅपमध्ये. ते पण मंदिर आहे कोणतं तरी. चेक कर. खूप ताण लागली आता आम्हाला. तेच तर नाही ना. हे बघ इथे पण आहे. आता जातो छोटे खाली. छोटे कोरलेत मूर्त्या. तो गणेशा मंदिर आहे तिकडे खाली. गणेशा मंदिराकडे जातो. आणि श्रीकृष्ण मंदिर टेम्पल खाली आहे. सनराईजला वगैरे चांगलं दिसेल इथे. सनसेटला पूर्ण अपोजिट लाईट आहे, त्यामुळे एवढं काही दिसत नाही. मागे गणेश मंदिर आहे हा. सो तुम्ही हे बघितलं माझ्या मागे जे आहे ते श्रीकृष्ण टेम्पल आहे. आणि इकडे समोरच हम्पी बाजार वाढायचं. हम्पी बाजार ना, नाही कृष्णा बाजार. हा कृष्णा बाजार करून होता. इथे कृष्णा बाजार भरायचा. किती मस्त पक्ष्यांचा आवाज येतो मागून. आणि समोर श्रीकृष्ण टेम्पल आहे. आता आपण तिथे जाऊया, व्हिजिट करूया आपण तिकडे. आणि त्यानंतर आपण नरसिंहा टेम्पलला जाणार आहोत. टाईम खूप कमी आहे, 5:30 वाजले. 6 वाजता सगळं बंद होतं. सो त्या आधी पटपट करून घ्यायचं आहे. आणि आम्ही आता चालतच जातो आहे, म्हणून जरा फास्ट करतो. बाकी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. चप्पल बाहेर काढायची. हम्पीमधले हे आहे प्रसिद्ध कृष्णा टेम्पल. भगवान श्रीकृष्णाला समर्पित असलेलं एक भव्य ऐतिहासिक मंदिर. या मंदिराची स्थापना 1513 मध्ये विजयनगरचा राजा कृष्णदेवराय यांनी केली. मंदिराच्या प्रवेशद्वाराचे भव्य गोपुरम, दगडी खांबावरील सुंदर कोरीव काम आणि मंदिराच्या परिसरात असलेल्या विविध वास्तू विजयनगर साम्राज्याच्या समृद्ध स्थापत्यकलेची झलक देतात. आज मंदिराचा बराचसा भाग भग्न अवस्थेत आहे, पण इथले दगडी अवशेष अजूनही विजयनगर साम्राज्याची भव्यता ऐतिहासिक सांगताना दिसतात. तर आता वाजले 6 आणि आता आम्ही शेवटचा पॉईंट करतोय नरसिंहा टेम्पल. आणि तो ओपन प्लेस आहे, तर त्याला काही एवढा प्रॉब्लेम नाही, तर तुम्ही करू शकता. पण सनसेटला काय दिसतंय व्ह्यू तुम्ही बघू शकता. इकडे समोर केळ्यांची बाग आहे पूर्ण. खूप सुंदर दिसते. खूप म्हणजे खूप बोलू नाही शकत एवढं भारी. आणि आता आम्ही नरसिंहा टेम्पलमध्ये जातोय. ही मूर्ती सुमारे 6.7 मीटर उंच असून 1528 मध्ये विजयनगर साम्राज्याच्या काळात कृष्णदेवरायाच्या कारकिर्दीत बांधली गेली. नरसिंह भगवान इथे उग्र रूपात, सिंहाचा मुख आणि मानवी शरीर अशा स्वरूपात दिसतात. पूर्वी त्यांच्या मांडीवर लक्ष्मी देवीची मूर्ती होती, म्हणून त्याला लक्ष्मी नरसिंह असंही म्हटलं जातं.
पण काळाच्या ओघात मूर्तीचं मोठं नुकसान झालं आणि आज लक्ष्मी देवीची मूर्ती दिसत नाहीत. तरी ही भव्य मूर्ती हम्पीमधील सर्वात प्रभावशाली शिल्पापैकी एक आहे आणि ह्याच्या अगदी जवळ आहे हम्पीमधील प्रसिद्ध बडालिंगा टेम्पल. या मंदिरातील शिवलिंग तब्बल 3 मीटर उंच असून हे हम्पीमधील सर्वात मोठ्या शिवलिंगापैकी एक आहे. शिवलिंगाची खास गोष्ट म्हणजे मंदिराच्या गर्भगृहात नैसर्गिक पाण्याचा प्रवाह आहे आणि शिवलिंगाचे खालचा भाग हा नेहमी पाण्यात असतो. दोन्ही बाजूबाजूला. तर हे पॉईंट तुमचे लगेच होतील. हे 3 पॉईंट: श्रीकृष्ण मंदिर, नरसिंह टेम्पल आणि बडलिंगा. हम्पी बाजार. हम्पी बाजार फिरायचा आता. काहीतरी खायचा विचार. पूर्ण हम्पी बाजार आहे. बॅग भारी आहेत नाही तर घ्यायचे नको, घरी मम्मी बॅगीने मारे. कशाने मारे? बॅगीने मारे. सगळे हेच वस्तू आहेत का पूर्ण? तू बोलला हम्पीमध्ये कपडे पण भेटतील बाजारात. कुठं? आता मला थोडं माहिती होतं कुठे तर बाजार कपडेच नाहीत. ते पुढे काहीतरी आहे का मेंढ्या पिंड्यात तुला तो हट. पाहायला. गाईस आता 6:30 वाजलेत. 6:30 पावणे 7 झालेत आणि आम्ही सर्व पॉईंट बहुतेक तरी पॉईंट फिरून झालो. काही राहिलेले पॉईंट उद्या फिरणार आहे आणि त्या साईडला परत नॉर्थ हम्पी ना, ती उद्या कवर करू. आता साठी एवढंच. चलो फिर कल मिलते. बाय बाय. बाय.